मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी राज्याच्या अनेक भागात गेलो. शेतकऱ्यामध्ये या महायुती सरकारच्याबद्दल प्रचंड संताप आहे. मागासवर्गीय जनतेमध्ये संताप आहे, आंबेडकरी जनतेमध्ये संताप आहे आणि लोकांना आता बदल हवा आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी 2 पक्ष फोडून ज्या पद्धतीने राजकारण केलं आणि महाराष्ट्राच्या जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणार होता, या महाराष्ट्राला जातीय ध्रुवीकरणावर नेलं. मग हिंदू मुस्लिम असो, मराठा ओबीसी असो आणि अबकडच्या नावाने बौद्ध मातंग आणि इतर असो, अशा पद्धतीची भांडणं लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहे. पण महाराष्ट्रातली जनता ही फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीसचा हा काही डाव यशस्वी होणार नाही आणि लोक मोकळेपणाने महाविकास आघाडीसोबत आहेत आणि सत्ता परिवर्तन अटळ आहे. जवळपास 200च्या जवळपास जागा मिळून महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत येईल. दादा, सातत्यपूर्ण आपण महाराष्ट्रातले एकमेव असे नेते आहात की वंचित बहुजन आघाडीच्या धोरणांबद्दल आणि या सगळ्या गोष्टीबद्दल प्रखरतेने बोलत आहे. काय सांगाल आत्ताच्या परिस्थितीबद्दल? नाही, मी बाळासाहेब आंबेडकरांचा कधीही अनादर करणार नाहीत, कारण ते बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण आपण जाणता की काँग्रेस पक्षाकडे 1000च्या वर अर्ज होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1200-1300 अर्ज होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 1000च्या वर अर्ज होते. म्हणजे 3-4 हजार उमेदवार होते 288 मतदारसंघामध्ये आणि हे तिन्ही पक्ष 288 जागा लढण्यासाठी सक्षम होते की स्वतःच्या बळावर सुद्धा. पण ह्या सगळ्यांना माहीत आहे किंवा या आपल्याला देवेंद्र फडणवीस, मोदी, शहा ही जर सत्ता आपल्याला यांची सत्ता जर पलटवायची असेल तर आपल्याला युती केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी पवारसाहेबांनी भक्कमपणे महाविकास आघाडी उभी केली. आणि दुसरं आपण जाणता की भारतीय जनता पार्टी आज देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, केंद्रात सत्ता आहे, अनेक राज्यात सत्ता आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. एवढा पैसा असताना त्यांनीसुद्धा राज्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवली नाही. त्यांनीसुद्धा शिंदे आणि अजित पवार गटासोबत निवडणूक लढवली. मग महायुती आणि महाविकास आघाड्यांची उमेदवार आहेत, पैसा आहेत, सत्ता साधनं आहेत, असं असतानासुद्धा त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी स्थापन केली. पण आंबेडकरी विचाराची लोक 10% आसपास आहेत आणि 10%च्या बळावर राज्यामध्ये सत्ता येऊ शकत नाही. हे आज गावकुसातल्या लहान मुलाला जरी विचारलं आंबेडकरी विचाराचं तर त्यांना वाटतं की बा आपल्या स्वबळावर काही सत्ता येत नाही, आपण आघाडीत जायला पाहिजे होतं. आणि गावकुसातल्या लोकांना कळतं की अशिक्षित लोकांना कळतं, पण मोठ्या नेत्याला ते कळत नाही, याचं मला वाईट वाटतं. पण या एकंदर गोष्टीवरून दाल में कुछ काला है अशा पद्धतीची परिस्थिती आणि लोकाला कळते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने जनता महाविकास आघाडीसोबत राहिली आणि आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने मतदान दिलं. त्या पद्धतीनेच विधानसभेच्या निवडणुकीतही आंबेडकरी जनता महाविकास आघाडीसोबत राहील. कारण आज सगळ्याच आंबेडकरी जनतेला वाटतं की आपण कुठंतरी सत्तेत गेलो पाहिजे, स्वबळावर आपण सत्तेत येणार. म्हणजे महाराष्ट्रातला मुस्लिम आणि आंबेडकरी समाज आहे, हे एकत्रितरित्या कोणाच्या सोबत गेले तर त्यांची सत्ता येते आणि त्यामुळे आपल्याला जर सत्ता आणायची असेल तर आपण महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचा मानस आंबेडकरी समाजाचा झालेला आहे. ठीक आहे, काही लोकांना काँग्रेसच्याबद्दल काही अडीअडचणी वाटत असतील, अनेक असतील, पण एक मोठा विचार करून किंवा आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये महायुती सरकारने ज्या पद्धतीने आंबेडकरी जनतेला छळलं, शेतकऱ्याला छळलं, महिलांना छळलं, ते सगळे लोक बघत आहेत. आणि समाज कल्याणच्या विषयावर बोलायचं झालं तर एक दिवसभराची पण मी मुलाखत देऊ शकतो की म्हणजे हॉस्टेलच्या भोजन ठेक्यातला घोटाळा असेल, पुस्तक खरेदीतला घोटाळा असेल, रमाबाई घरकुल योजनेतला कुठलाही निधी देत नाहीत. म्हणजे अनेक वर्ष विद्यार्थी आमचे PhDसाठी आंदोलन करत होते, त्यांना शिष्यवृत्ती दिली नाही.
आणि देवेंद्र फडणवीसनी तिथे वारे नावाचा DG बार्टीमध्ये असून जी बार्टी आज बार्टीच्या दर म्हणजे त्यावर दुसऱ्या संस्था धर्तीवर दुसऱ्या संस्था स्थापन झाल्या, त्या बार्टीला आज रसातळाला नेण्याचं काम केलेलं आहे. बार्टीमधलं 2-2.5 वर्षामधले कुठलंही प्रशिक्षण सुरू नाही. लाखो मुलं त्या प्रशिक्षणापासून वंचित आहे. आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की 10 ते 15% घरात आंबेडकरी आणि मागासवर्गीय समाजाची संख्या आहे. त्या समाजाला साधा मंत्रीसुद्धा दिला नाही, ज्याच्याकडे 24,000 कोटी रुपयाचं बजेट आहे आणि त्यानं तो आपल्या समाजासाठी खर्च करण्यासाठी एक जागला लागतो समाज कल्याण मंत्री. तर समाज कल्याण मंत्रीसुद्धा दिला नाही. आणि सुमंत भांगेसारख्या सचिवाला पकडून या खात्यातला निधी पळवण्याचं काम प्रचंड प्रमाणात केलं. म्हणजे लाडकी बहीणसाठी 7-8 हजार कोटी रुपये, आदिवासीचे 10,000 कोटी रुपये आपल्या अनुसूचित जातीच्या बजेटमधून केलं. तर ही सगळी लोक आणि आंबेडकरी जनता शून्य आहे, सगळी पाहती वाचती, त्यांच्या घरात TV आहे, त्यांच्या हातात मोबाईल आहेत, समाज माध्यम आहेत. त्याच्यामुळे आंबेडकरी जनतेनं मला वाटतं की असा राज्यभराची स्थिती बघितलं तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता की ते महाविकास आघाडीसोबत राहतील आणि महायुतीला टाळतील. तुम्ही आपण परभणीचं बोललात त्याच्याबद्दल, ज्या माणसाने 96,000 मतं लोकसभेला गेले, तो आज माणूस कुठे आहे सगळ्याला माहिती, तो डायरेक्ट भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. म्हणून हे जे सगळी स्थिती आहे किंवा हे आहे ते उमेदवार आणणे, उमेदवार पळून नेणे आणि उमेदवारांनी फॉर्म न भरणे, ह्या सगळ्या गोष्टी जनता आता बघत आहे. आणि जनता ह्या सगळ्या फंड्याला आता कंटाळलेली आहे. आणि अनेक निवडणुकांमध्ये हेच फंडे आहेत आणि मागासवर्गीयाची मतं कुजवली जातात, वाया जातात. आपल्या मताला काही किंमत नाही असं मागासवर्गीयांना वाटतं. त्याच्यामुळे आता मागासवर्गीय जनता, आंबेडकरी समाज प्रचंड संख्येने महाविकास आघाडीसोबत राहणार आहे. दादा, महायुती सरकारला मागच्या 10 वर्षापासून RPI आठवले गटाचा पाठिंबा. आताच्या परिस्थितीमध्ये आता असं झालं की या विधानसभेला RPIच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना कुठल्याच विश्वासात न घेता त्यांना कुठलंही मानपान देण्यात आलं नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अशी अवस्था झालेली. दादा, काय सांगाल अशा या गोष्टींवर? कारण की पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काहीतरी विचार, अशी भावना जेव्हा आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना येते त्यामुळे समाजमनावर काय परिणाम होतो, काय सांगाल दादा? 13 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी माननीय आठवले साहेबांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली असं मला माहिती मिळाली. तर त्या बैठकीमध्ये राज्यभरातले 80-90% कार्यकर्ते साहेबांना सांगत होते की सर, आता हे संविधान विरोधी लोक आहेत, ते जातीवादी लोक आहेत, ह्यांची तुम्ही साथ सोडा आणि आता तुम्ही महाविकास आघाडीसोबत जा, तुमचे ऑलरेडी चांगले संबंध आहेत. आणि जनतासुद्धा ह्या भारतीय जनता पार्टीला, महायुतीच्या सरकारला कंटाळले. आपल्या रूपाने एक नेता महाविकास आघाडीला मिळेल आणि एक संघपणे सगळी आंबेडकरी जनता, आज जे जनाधार तुमचा कमी झाला आहे तो प्रचंड प्रमाणात जनाधार वाढेल आणि तुम्ही महाविकास आघाडीसोबत गेले तर महाविकास आघाडीची सत्ता पण येईल. पण तेव्हा त्यांनी ते नाकारलं, कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकलं नाही. आणि मग कार्यकर्त्यांना गेल्या 2.5 वर्षामध्ये या महायुतीच्या सरकारने जी वागणूक दिली हीन दर्जाची, त्याच्यामुळे गावागावातले आठवले साहेबांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रात आठवले साहेब पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे तिकडे गड होता. आज त्याच्यातले 70-80% कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात आलेत. लोकसभेच्या वेळी काही आले, आज विधानसभेच्या वेळीसुद्धा आता इंदापूरमध्ये मोठा कार्यक्रम झाला. कारण त्या आठवले साहेबांच्या कार्यकर्त्यालासुद्धा बौद्धवाड्यात किंवा मागासवर्गीय समाजात जायचं झालं तर संविधान बदलण्याच्या सोबत तुम्ही किती दिवस राहणार आहेत, सोडा की त्यांना, अशा पद्धतीचं बोललं जातं. म्हणून कार्यकर्त्याची मानसिक स्थिती सध्या परेशान आहे आणि म्हणून ते जागोजागचे कार्यकर्ते आठवले साहेबाला न विचारता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत. आणि त्यांची इच्छा आहे की महायुती सरकार आलं नाही पाहिजे. त्यांना काय आव्हान कराल दादा कार्यकर्त्यांना? कारण की तेही कार्यकर्ते आंबेडकरी विचारचे आहेत, आपण सगळ्यांना सामावून घेता. नाही, आम्ही सगळे आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते अनेक गोष्टीसाठी एकत्र आहोत. पण सगळ्या सुजाण आंबेडकरी कार्यकर्त्याला कळतं की महायुतीने 2.5 वर्षात काय केलं किंवा मोदीनं 10 वर्षाच्या सत्तेमध्ये किती छळलं. आपण बघितलं असेल तर सगळ्या गोष्टी अबकडं
कारण नसताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदरणीय त्यांच्या जयंती दिनी अबकडचा निर्णय केला. अबकडमध्ये माझ्या मातंग बांधवाचा फार फायदा होईल असं नाही, कारण लोकसंख्येच्या आधारावर बौद्ध समाजाची, महार समाजाची 70% आसपास लोकसंख्या आहे आणि जेव्हा केव्हा ह्याचं वर्गीकरण होईल तर ते लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. त्याच्यामुळे 13% पैकी 9% तर पुन्हा बौद्धालाच मिळणार आहे आणि जेणेकरून त्याच्यात फार असा फायदा होणार नाही. उलट एक संघपणे, आता महार महाग असा जोड शब्द आहे, भावाभावाप्रमाणे गावागावामध्ये राहतात. पण ही भारतीय जनता पार्टी आणि RSS जे आहे ह्यांना भाईचारा ठेवायचा नाही, हिंदू मुस्लिम वाद करायचा, मराठा OBC वाद करायचा, अनुसूचितमध्ये महार मागढोर चांभार वाद करायचा आणि वाद करून आपली सत्ता टिकवण्याचं हे षडयंत्र आहे. पण महाराष्ट्रातली मी पुन्हा आपल्याला सांगतो की जनता ही फुले शाहू आंबेडकर विचाराने प्रेरित असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या अशा भूलथापाला बळी पडणार नाही. आणि म्हणूनच त्यामुळेच माझ्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची किंवा इतर पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची, किंवा हे सगळे जे आंबेडकरी विचाराचे पदाधिकारी आहेत त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये काय हाल आहेत ते पण ते पाहतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्याची आज मानसिकता नाही. आणि एखाद्या वेळ कार्यकर्त्याच्या वैयक्तिकरित्या महाविकास आघाडीकडून त्याला मदत झाली नसेल, पण एक समाजाचं हित म्हणून, राज्याचं हित म्हणून हे मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसच्या नावानं या महाराष्ट्रावर महायुतीचं संकट आलेलं आहे. ते संकट घालवण्यासाठी, महायुतीचं सरकार घालवण्यासाठी सगळ्या आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या सोबत लोकसभेला गेली आणि यावेळीसुद्धा मोठ्या संख्येने जाईल, मला असा आशावाद आहे. दादा, पुन्हा महाराष्ट्र आपला फुले शाहू आंबेडकरांचा आहे, पुरोगामी आहे. पुन्हा तीच सत्ताधाऱ्याकडून बटेंगे तो कटेंगे हे वाक्य वापरलं जातं, काय सांगाल याच्यात? नाही, आता भारतीय जनता पार्टीकडे विकासाचे मुद्दे सांगण्याचे काही शिल्लक नाही. त्याच्यामुळे पुन्हा तिकडून ते काय योगी का भोगी कोण आणला तिकडून आणि आणून त्याच्या पद्धतीने हे जातीत भांडणं लावण्याचं काम आहे. पण महाराष्ट्र एक संघ आहे आणि मग आमच्या काँग्रेसनी किंवा आम्ही सगळ्यांनी जुडेंगे तो जितेंगे ही घोषणा दिलेली आहे आणि आम्ही एक जीव आहे ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला साधारणतः मी पण अनेक वर्ष 25-30 वर्ष समाजकारण्यात, राजकारणात आहे, तर जनतेचा मानस कळतो. मी अनेक पवारसाहेबाच्या सभांना, जयंत पाटील साहेबाच्या सभांना, अनेक सभांना मी गेलो आहे. तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये जो महायुतीच्याबद्दल असलेली प्रचंड चीड आणि महाविकास आघाडीच्याबद्दल असलेलं प्रेम दिसून येतं. त्यामुळे मला विश्वास आहे की राज्यात सत्ता परिवर्तन होईल. हेच झाले की महाविकास आघाडी किंवा विरोधकांना सत्ताधारी म्हणतात की वोट जिहादचा खेळ चालू आहे. वोट जिहाद म्हणजे नेमकं काय दादा, काय सांगायला येतं? नाही, त्यांनी भारतीय जनता पार्टीने म्हणजे मुस्लिम समाजावर प्रचंड अन्याय करायचे. त्यांना या देशाचा नागरिकसुद्धा संबोधायचं नाही, त्यांना पाकिस्तानात जा म्हणायचं. आणि काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वधर्म समभावाची विचारधारा असल्यामुळे मुस्लिम आणि आंबेडकरी समाज हा कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहत आलेला आहे. मग तो आपल्यासोबत राहत नाही ना, त्यांच्या काहीतरी दुष्ण देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. पण माझा मुस्लिम बांधव चांगल्या पद्धतीने जाणून आहे की भारतीय जनता पार्टी आणि ह्या महायुतीच्या सरकारने त्यांना कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधारांनी त्यांना आयुष्यभर मुस्लिम समाजाला, आंबेडकरी समाजाला मदत करण्याचं काम केलं आहे. दादा, परभणी जिल्ह्यामध्ये सध्याची परिस्थिती विधानसभेची अशी आहे की आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि काही नेते आपले की काही जण महायुतीकडे जात आहेत, काही महाविकास आघाडी, काही कोणत्या गोष्टीकडे जात आहेत. आपण चळवळीमध्ये अनेक वर्ष काम केले, सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला मानणारा वर्ग आंबेडकरी समाज फार मोठा आहे, तरुण वर्ग मोठा आहे, खूप काही प्रमाणात. नेत्यांना, तरुणांना काय सांगाल दादा अशाच्या अवस्थेमध्ये? नाही, माझे आंबेडकरी जे नेते आहेत जिल्ह्यातल्या, सगळ्याला माझी नम्र विनंती राहील की वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून राज्याचं हित बघून त्यांनी महाविकास आघाडीला मदत करावी. आणि तरुणांना मला विनंती करायची आहे की आज प्रशिक्षणाची काय परिस्थिती आहे, स्पर्धा परीक्षांची काय परिस्थिती आहे. एका परीक्षेसाठी म्हणजे UPSCसाठी कलेक्टर होण्यासाठी 100 रुपये फीस आहे आणि ग्रामसेवकाची तलाठीची परीक्षा देण्यासाठी 1000 रुपये फीस आहे.
अशा 5-7 परीक्षेचे 5-7 हजार रुपयाचे फॉर्म भरून विद्यार्थी तिकडे तयार असतात परीक्षा घेण्यासाठी. काही परीक्षा घेतल्याच जात नाहीत आणि ज्या परीक्षा घेतल्या त्याचा पेपर फुटतो आणि ती परीक्षा रद्द होते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला सुशिक्षित तरुणसुद्धा प्रचंड त्रस्त आहे. आणि आमच्या महाविकास आघाडी सरकारने तरुणाला दर महिन्याला 4,000 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले आहे. आणि बार्टी असो, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना असतो, संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळाची स्थापना असो, ह्या मागासवर्गीयाच्या चांगल्या गोष्टी ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने केलेल्या आहे. 10 वर्षात भारतीय जनता पार्टीने आंबेडकरी समाजासाठी, मागासवर्गीयासाठी एक तरी काम केलं का ते मला दाखवावं. काहीही काम न केल्यामुळे तरुणसुद्धा ह्या भूलतापाला बळी पडणार नाही. आणि माझ्या नेत्यांना आणि आंबेडकरी नेत्यांना विनंती आहे की अनेकदा आपले वैयक्तिक हेवेदावे वगैरे असतात, तर व्यापक राज्यहित बघून वैयक्तिक हेवेदावे विसरून त्यांनीसुद्धा महाविकास आघाडीला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. चर्चा अशी आहे, परभणी गड तुमचा आहे, चळवळीचा गड तुमचा आहे, अनेक जण तुम्हाला ऐकण्यासाठी आतुर आहेत. आपली सभा का झाली नाही आतापर्यंत तिथे? कारण की महत्त्वाचं म्हणजे आपण एक चेअर आहात. नाही, मला सगळ्या उमेदवारांनी विनंती केली होती, पण मला माझ्या पक्षाने राज्यभरात काही जबाबदारी दिली. तर तुम्ही बघत असाल माझ्या तर व्हॉट्सअप बघत किंवा माझं असतं तर मी राज्यभरात फिरतोय. आणि आता शेवटचे राज्य झालं, आता शेवटचे 2-3 दिवस माझा परभणी आणि हिंगोली कार्यकर्त्याचा प्रचंड संच आहे. आज मी परभणी जिल्ह्यात फिरतोय, 16 तारखेला दिवसभर हिंगोली जिल्ह्यात आहे आणि शेवटच्या दिवसात मी इकडे आहेच आहे. आणि मी जरी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला नसलो तरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून कार्यकर्त्याला कामाला लागलेलं आहे. आणि माझे सगळे कार्यकर्ते, माझे सगळे पदाधिकारी, मग माझे संबोधी मित्रमंडळाचे पदाधिकारी असो की सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असो, ते सगळे कामाला लागत आहेत, गावागावाला फिरत आहेत. त्या गावात जाऊन खेड्यातनं एखाद्याची इच्छा असेल तर मला व्हिडिओ कॉल किंवा फोन करतायत. आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेलासुद्धा माहिती आहे की दादावर आता राज्याची मोठी जबाबदारी आलेली आहे, त्याच्यामुळे दादा सगळीकडे फिरत आहे. तर आपण दादा समजून काम करावं, अशा पद्धतीचे कार्यकर्ते काम करायचे. दादा, महाराष्ट्रावर 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज झालेलं आहे आणि विविध योजना राबवून या राज्य सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी करण्याचा घाट घातल्या जवळपास दिसून येते. काय वाटतंय तुम्हाला की भविष्यामध्ये हे पैसे आज हे देत आहेत विविध योजनांच्या माध्यमातून, उदाहरणार्थ लाडकी बहीण असेल, पण यांच्यासाठी ह्या पैसे घेण्यासाठी सुद्धा यांना केंद्रातून आपल्याला कर्ज घ्यावं लागते, त्यावेळेस हे कुठं पैसे द्यायला लागले, ते महाराष्ट्र कर्जबाजारी होते का? नाही, 10 वर्षात एकंदर या राज्याचं गणितच बिघडलेलं आहे. म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ होत नाही. आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला कळलं की आपण आता विधानसभेमध्ये काही रिपीट होणार नाही, आपली पुन्हा सत्ता येणार नाही, तर त्यांनी करोडो रुपयाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा येईल ते नियोजन करून लोकहिताचे जे चांगल्या योजना आहेत ते सगळ्या योजना चालू ठेवतील. दादा, रोजगार न देता असे पैसे देणं किती योग्य दादा? ते तर त्यांचेच नेते नितीन गडकरीच सांगित की लोकांना तरुणाच्या हाताला काप द्या, त्याला रोजगार द्या, अशा फुकटच्या योजना चालू करू नका, अशा पद्धतीचं त्यांचं भरपूर भडका आहे दादा. या सगळ्याच बाबी आल्या. 1,500 बहिणीला खुश करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो. काय सांगा? नाही, आज आपण जर पाहिलं तर मी गावोगाव फिरतोय. 2014ला या राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री यांनी दिंडी काढून सोयाबीनचे भाव दुप्पट करू, म्हणजे त्या कापसाचे भाव दुप्पट करू, अशा पद्धतीचे आश्वासन दिले होते. आज सोयाबीन 4,000च्या वर जायला तयार नाही, कापूस 5-6 हजारमध्ये अडकला आहे. शेतकऱ्याचं ते खर्च पीक निर्माण करण्यासाठी, तयार करण्यासाठी पीक आणि उत्पादन बघितलं तर त्याचा शेतकऱ्याचा अजिबात ताळमेळ बसत नाही. त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. आणि आताच दिवाळी गेली, दिवाळीचं सगळं बजेट माया बहिणीचं सगळं कोलमडलं. तेलाचे भाव दुप्पट झाले, शेंगदाण्याचे भाव दुप्पट झाले, डाळीचे भाव दुप्पट झाले, सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव दुप्पट झाले त्यांच्या खाण्यापिण्या. पण शेतकऱ्याचे भाव हे निम्म्यावर आहेत. त्याच्यामुळे शेतकरी सुजाण नागरिक आहे. माझ्या माता भगिनीसुद्धा, त्यांनासुद्धा कळायला लागले.
एवढंच काय, ज्या गरीब माणसाला, मागासवर्गीय माणसाला बॉन्ड पेपरचं नेहमी जातीचं प्रमाणपत्र काढणे किंवा उत्पन्नाचं काढणे किंवा बाकी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी बॉन्ड पेपर लागतो, एका रात्रीत 100चा 500वर नेला. अशा पद्धतीचा कधीच भाव सरकारी योजनामध्ये 100चा 110, 150 अशा पद्धतीने भाव होतो, पण 100चा 500 झाल्याचा कधीच झाला नाही. म्हणून या सरकारने लोकांना गृहीत धरलेलं आहे. लोक फोडून आम्ही सरकार बनवू शकतो, 200च्या वर 5वी बहुमत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला लोकाला काही विचारायची गरज नाही अशा पद्धतीचं सरकारला वाटतं. पण जनता सर्वोच्च आहे आणि मला असा विश्वास आहे की 20 नोव्हेंबरला जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दादा, शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीन हडप करण्याचा घाट या सरकारने घातला होता. महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध झाला. नंतर त्यांनी शक्तीपीठाची योजना ही मागे घ्यावी लागली. तुम्हाला वाटतं यांचं फेल्युअर आहे? कोणत्या प्रकारचा अभ्यास न करता हे शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांना शेतकऱ्यांना मदत झालीच नाही, पण त्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला होता. राज्य सरकार पुन्हा हा निर्णय वापस घेतला. नाही, या सरकारचे अनेक चुकीचे धोरण आहेत. आता समृद्धी महामार्गाचा सुद्धा जो नांदेड तो जालना जोडणारा समृद्धी महामार्ग आहे, नांदेड जालन्याचा ऑलरेडी खूप चांगला रस्ता आहे, त्यालाच खूप चौपदरीकरण केलं आणि त्याला चांगलं केलं तर तो रस्ता जो वहिवाटचा रस्ता आहे तो रस्ता चालू शकतो. पण नवीन महामार्ग घेणं आणि माझ्या नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यातल्या अशा मार्गातनं तो अशा ठिकाणी जातो की जिथं सगळीकडे फळबागा आहेत किंवा ऊसाचे पीक आहेत, सगळे अशा पिकाच्या चांगल्या जमिनीच्या रस्त्यातनं हा मार्ग जातो. त्याच्यामुळे सरकारला हे रस्ते करून लोकांचं हित बघण्यासाठी बघण्यापेक्षा अब्जो रुपयाच्या ह्याच्यामध्ये घोटाळा करायचा आहे. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या रस्त्याच्या कामासाठी 10 कोटीचं जर इस्टिमेट बनवणार असेल तर हे खाजगीकरणातून त्याचं 100 कोटी रुपयाचं इस्टिमेट बनवतात. आणि म्हणून हाच तो पैसा आता निवडणुकीत वतत आहेत. म्हणजे आणि अनेक ठिकाणी जमीन ताब्यात नाही तरी टेंडर निघालेलं आहे, गुत्तेदार फिक्स झालेत, 27% अभावनी गुत्तेदार हे काम घेत आहेत आणि त्या गुत्तेदाराकडून पैसा वसूल करून लोकांना वाटणे पुन्हा सत्तेत येणे ह्याच्यासाठी माध्यमातून गुत्तेदारांना, मर्जीतल्या गुत्तेदारांना पोहोचण्याचं काम केलं जाते अशी सुद्धा परभणी चर्चा आहे. निधी होता त्यामध्ये काही जणांना तर हायकोर्टात जावं लागलं. तर अशा डीपीडीसीचा जो निधी असतो त्याच्या माध्यमातून सुद्धा मर्जीतले गुत्तेदार पोहोचण्याचा पुन्हा विकासाचा आहे मुद्दा झाला परभणीचा. नाही, हल्ली तर असा ट्रेंड झाला आहे की पालकमंत्री जो शासनाने विकास कामासाठी जो निधी दिलेला आहे तो माझ्या घरचा निधी आहे अशा पद्धतीचं दादागिरी करून वाटप करणे. आणि आता या महायुती सरकारमधल्या परभणीतच नका सांगू, राज्यभरातल्या सगळ्या पालकमंत्र्यांनी 15% घेतल्याशिवाय कुठलाही निधी वाटप केलेला नाही. त्याच्यामुळं ते 15% पालकमंत्री घेणार, पुन्हा नंतर कामाच्या देवावर लागणार, तर काम काय होतील कसं होईल. पण म्हणून हे सरकार, महायुतीचं सरकार आहे ना, हे प्रचंड खंडणीखोराचं सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे आणि महाराष्ट्राला ही काळीमा आहे अशा पद्धतीचं सरकार यापूर्वी महाराष्ट्रात कधीच नव्हतं. छोट्या मोठ्या गोष्टी, एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि ती बहीणच सुरक्षित नाही, अनेक घटना इतक्या विकृत घडलेल्या की मानवतेला काळिंबा फासणार आहे. मग कुठं गृहमंत्रालय फेल ठरलं, गृहमंत्री फेल ठरले या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, सावरण्यात, ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला, 12 तास तिच्या आई वडिलांना, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न झाला. नाही, या राज्याचे गृहमंत्री पक्ष फोडण्यामध्ये त्यांना व्यस्त आहेत. पक्ष फोडणे, त्याची जुळवाजुळवी करणे. म्हणजे 200चं 5वी बहुमत असून सुद्धा हे सरकार स्थिर नाही, सरकार अस्थिर आहे याच्यासाठी की हे सरकार या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकलं नाही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं पहिलं सरकार आहे की त्याला राज्यमंत्रीच नाहीत. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असतो जो स्तर असतो तो स्तर राज्यमंत्रीच नाही. आणि जवळपास 14 जागा मंत्रिमंडळातल्या खाली आहेत. म्हणजे तुमच्या हातात तर 200चं बहुमत आहे, तर तुम्ही हे सगळं मंत्रिमंडळात वाढ करायला पाहिजे. आणि मग हे फोडलेलं सरकार आहे ते सरकार वाचवण्यासाठी कायम त्याच्यामध्ये गृहमंत्र बिझी असल्यामुळे त्यांना महिलांवर अन्याय व्हायलेत का, मागासवर्गीय अन्यायावर व्हायलेत का, याच्यावर लक्ष द्यायला वेळ नाही.
मागासवर्गीयाच्या अन्याय अत्याचाराची प्रतिबंधक एक समिती आहे राज्यामध्ये, त्याला मुख्यमंत्री अध्यक्ष असतो. दर 3 महिन्याला त्याची बैठक झाली पाहिजे, त्या समितीचं गठन करायला पाहिजे. त्यांनी त्या समितीचं गठन केलं नाही आणि या 2.5 वर्षामध्ये त्याची एकही बैठक झाली नाही. म्हणून ना मागासवर्गीयाच्या गरज आहे त्यांना, ना महिला सुरक्षेची गरज आहे. आपली सत्ता कशा पद्धतीनं टिकली पाहिजे यासाठीच हे सगळे परेशान आहेत, त्रस्त आहेत. त्यांचा आपसामध्ये प्रचंड भांडण आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत ते आपापसातच भांडणात मरतील आणि महाविकास आघाडी विजयी होईल. आता ओबीसी आणि मराठा जो वाद आहे या संदर्भात आपलं काय मत आहे? कारण की गावोगाव असे जवळपास भांडण लागलेत. मागे लक्ष्मण आठवडच्या गाडीवर हल्ला झाला. फरमान निघतायत दादा. नाही एकंदरीत मी तुम्हाला माझ्या मुलाखतीला सुरुवातीला सांगितलं की हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथे गावकुसामध्ये मराठा बांधव, ओबीसी बांधव, मुस्लिम बांधव, बौद्ध बांधव मातंग एकत्रितरित्या राहत आहेत. आता मी अनेक गावात गेलो, आता वसा गावामध्ये गेलो होतो, तिथे मला ओबीसी बांधव भेटले. आम्ही म्हणले भांबळे साहेबासोबत आहे, आम्ही कोणाचं ऐकणार नाही. पण गावातल्या लोकांची मानसिकता, गावासोबत आपण राहायचं, भाईचारा पाळायचा, आयुष्यभर आपल्याला गावात राहायचं आणि राजकारत्यांना सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्यात भांडण लावायचं आहे. पण कुठेतरी दादा जाती धर्मावरच पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर नाही दादा, नाही प्रकर्षानं जाणवायले. हे बघा, तुम्ही 2014चा मोदीचा मुद्दा घेतला, विकासाचा मुद्दा घेतला. तिथून एकदा विकासाचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले आणि त्यांचा आणि विकासाचा पुन्हा कधी संबंध आला नाही. ते प्रचंड जातीवाद, माणसामध्ये भेद, आता बटेंगे तो कटेंगे, म्हणजे हे इतके नीच आणि निष्क्रिय आहेत. मी तुम्हाला सांगतोय, जातीवादी असण्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की देशाची राष्ट्रपती राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशाच्या राष्ट्रपतीला बोलावलं नाही. संसदेचं उद्घाटन ज्यांचा पहिला हक्क होता, या देशाच्या सर्वोच्च नागरिक म्हणून त्या आहेत, त्यांचा पहिला हक्क होता, त्या अनुसूचित जातीचा असल्यामुळे, विधवा असल्यामुळे त्यांना संसदेच्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही, राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं नाही. म्हणजे हे भारतीय जनता पार्टी बोलती एक वागती एक, हे अत्यंत नीच आहेत. आणि ही भारतीय जनता पार्टीच्या रूपाने, या RSSच्या रूपाने या देशावर आलेलं संकट आहे. पण बिचारे आमचे अनेक बांधव, आता ओबीसी बांधव आहेत, ओबीसी जेव्हा व्ही पी सिंग साहेबांनी जेव्हा मंडल आयोग लागू केला, मंडल आयोग लागू केल्यावर मंडल आयोग लागू करणार आपलं महाराष्ट्र पवारसाहेबांच्या नेतृत्वातलं पहिलं राज्य आहे. पण लगेच भारतीय जनता पार्टीने मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचा विकास होतोय हे जेव्हा कळलं की त्यांनी लगेच कमंडल यात्रा काढली आणि व्ही पी सिंगाचं सरकार पाडलं. पण माझ्या ओबीसी बांधवांना गुमराह केलं जातं हिंदुत्वाच्या नावावर. त्यांना त्यांचे हक्क काय आहेत, त्यांना कशातनं काय मिळणार आहे आपल्याला फायदा, हे फायद्याचं बघू दिलं जात नाही. जातीवादाच्या नावावर त्यांना गुमराह केलं जातं. ठीक आहे, शेवटी मतदारांना नावं घेऊया दादा. ठीक आहे. मी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील माझ्या सुजान सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की महायुतीच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये जे हे संकट आलेलं आहे, हे संकट दूर करण्यासाठी येत्या 20 तारखेला महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना, म्हणजे मग तुतारीच्या चिन्हावर असतील, मशाल चिन्हावर असतील, आमच्या हाताच्या पंजाच्या चिन्हावर असतील, असे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या सगळ्या उमेदवाराला विजयी करावं असं विनम्र आवाहन करतो.